तिवसा येथील सातरगाव रोडवरील आनंदवाडी जवळ असलेल्या वनविभागाच्या जंगलाला मोठ्या प्रमाणावर आग लागल्याने आग विझवण्यासाठी गेलेल्या तिवसा नगर पंचायतीची अग्निशमन दलाची नवीनच गाडी जळून खाक झाल्याची विचित्र घटना धुलीवंदनाच्या दिवशी दुपारच्या सुमारास घडली. 29 मार्च 2021 रोजी धुलीवंदनाच्या दिवशी दुपारच्या सुमारास तिवसा येथील सातरगाव रोडवरील आनंदवाडी नजीकच्या विभागाच्या जंगलाला आग लागली होती. लागलेली आग नियंत्रणाबाहेर गेल्याने ती आग गावात शिरू नये म्हणून तिवसा नगर पंचायतीच्या अग्निशमन दलाच्या गाडीला आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र ही आग अनियंत्रित होऊन आग विझवण्यासाठी आलेली अग्निशमन दलाची गाडी आग विझवण्यापूर्वीच जळून खाक झाली. या आगीत नगर पंचायतचे 3 कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याचे कळते. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. पेटलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीला विझवण्यासाठी चांदूर रेल्वे येथील अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली होती. घटनेची माहिती नगर पंचायतला मिळताच मुख्याधिकारी पल्लवी सोटे, नगराध्यक्ष वैभव वानखडे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तिवसा तालुक्याला व शहराला अतिशय आवश्यक असलेले आगीत जळून खाक झालेले अग्निशमन दलाचे हे वाहन 1 वर्षापूर्वीच तिवसा नगर पंचायतीला पालकमंत्री यशोमती ठाकूर व जिल्हा नियोजन समितीमार्फत प्राप्त झाले होते. आतापर्यंत या वाहनाने तालुक्यातील आगीच्या 12 घटना नियंत्रणात आणल्या होत्या. आग विझविताना अग्निशमन गाडी जळाल्याची अमरावती जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा.